मोबाईलचा बजर वाजला तसा मुन्नाने उचलला. फोन राहुलचा होता. हॅलो, परत प्रॉब्लेम झाला मुन्ना. काय झालं? वैशालीचा परत फोन आला होता. काय म्हणाली? पैसे मागितले. किती? 5 लाख. 5 लाख? मुन्ना उडालाच. काय करायचं आता? हे प्रकरण जड जाणार आपल्याला. संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी भेट. बघू काय करायचं. एवढे बोलून मुन्नाने फोन कट केला. संध्याकाळी दोघं शहराबाहेर असलेल्या टेकडीवर गेली. पूर्ण निर्मनुष्य असलेला भाग तो. मुन्नाने सिगारेट पेटवली. एक एक झुरका मारत तोर सिगारेट ओढू लागला. काय करायचं मुन्ना? राहुलने विचारलं. आधीच तिला 5 लाख दिलेत. अजून 5 मागते. मग आता नंतर अजून मागेन. हो, तसं होऊ शकतं. याला पर्याय एकच. कुठला? सालीला खतम करू. मग काय जेलमध्ये जायचं का? तुझ्याकडे आहे का दुसरा उपाय? म्हणून काय तिला संपवायचं? दे मग आणून 5 लाख. राहुल काही क्षण शांत राहिला. विचारात पडला. आधीच देणं झालं होतं. ह्यात अजून भर म्हणजे आणायचा कुठून एवढा पैसा? मुन्ना म्हणतो ते बरोबर. तिला संपवणे हाच एकमेव पर्याय. श्रद्धा अपार्टमेंट बी ब्लॉकमध्ये वैशाली राहत होती. दिसायला सुंदर, अंदाजे 20-22 वयाची. सकाळी आंघोळ उरकून बसली होती. मागच्या वर्षी गाव सोडून आलेली. मुक्त आयुष्य जगायची तिची सवय होती. एका डान्स बारमध्ये ती कामाला होती. पैसाच तिला प्रचंड वेड. श्रीमंत होण्याची हाव होती. डान्स बारमध्ये तिला हवा इतका पैसा भेटत नव्हता. मुन्ना आणि राहुलची भेट तिची डान्स बारमध्ये झाली. दोघेही तिच्यावर फिदा झाले. कित्येक हजार रुपये त्यांनी तिच्यावर उधळले होते आणि तिनं सावज हेरलं होतं. गोड गोड बोलून तिनं दोघांना आपल्या जाळ्यात, त्यात ती दोघं फसली होती. राहुलच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा वैशालीने त्या दोघांनाच व्हिडिओ त्याला पाठवला. दोघं एकाच बेडवर निर्वस्त अवस्थेत. तसाच व्हिडिओ मुन्नाला. दोघेही बड्या घरचे. वैशालीने दोघांना ब्लॅकमेल केलं. रक्कम मिळाली 5 लाख आणि 2 महिन्यानंतर पुन्हा 5 लाखाची मागणी केली. ते देणं त्यांना कधीही शक्य नव्हतं. वैशालीने मुन्नाला मोबाईलवरून फोन लावला. कधी देतोस 5 लाख? तिनं थेट पैशाचा विषय काढला. रक्कम मोठी आहे. ॲडजस्ट करायला वेळ लागेल. मला 8 दिवसात पैसे हवेत. काहीतरी करतो, पण तो व्हिडिओ डिलीट कर आधी 5 लाख नंतर बघू. वैशाली हे बरोबर करत नाही. काय बरोबर, काय चूक कळते मला. आधी 5 लाख दिलेत, आता पैशाला वेळ लागेल. 8 दिवस, त्यापेक्षा जास्त नाही. एवढं बोलून तिनं फोन बंद केला आणि ती बाहेर निघून गेली. संध्याकाळी राहुल आणि एका बारमध्ये बसले. दोघांचं ड्रिंक घेणं चाललं होतं. चर्चा कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून हळू आवाजात बोलत होते. मुन्ना काय करायचा आता तोच विचार करतोय. काहीही करून व्हिडिओ डिलीट केला पाहिजे. त्यासाठी तिचा मोबाईल आपल्या ताब्यात यायला हवा. ती देईल. मेल्यावर ती काय करणार मोबाईलचं? ठरलं तर तू हे सालीनं 8 दिवसाची मुदत दिली. पण मर्डर 5 लाख छोटी रक्कम नाही. पण हे करायचं कसं? मी करतो सगळं. एकटा करणार? थोडी साथ तुझी हवी. मी कधी असलं काम केलं नाही. मी का कुठं कोर्स करून आलोय का? पण पोलिसांना सापडलं तर प्लॅन करावा लागेल, जेणेकरून आपण पोलिसांना सापडणार नाही. नंतर त्यांनी बराच वेळ सल्लामसलत केली. शेवटी मुन्नाने मोबाईलवरून एक कॉल लावला. फोन उचलला गेला. हॅलो बबन, मी मुन्ना बोलतोय. 2 दिवस गेले. श्रद्धा अपार्टमेंटमध्ये एक 30-32 वर्षाची व्यक्ती शिरली. बी ब्लॉकमध्ये रूम नंबर 8 जवळ तो आला. कॉलबेलचं बटन त्यानं पुश केलं. दारात वैशाली उभी. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. मी गॅस एजन्सीकडून आलो आहे. पण आमच्या गॅसला काही प्रॉब्लेम नाही. तरीही आम्हाला गॅस चेक करावा लागतो. हल्ली गॅसच्या दुर्घटना वाढायला लागल्यात. ठीक आहे, या आत. तो इसम आत आला. किचनमध्ये गेला. गॅस कनेक्शन, रबरी नळी चेक करायचं नाटक केलं. सगळं ओके मॅडम. मी म्हटलं नव्हतं? प्रोसिजर आहे मॅडम आमची. क्षणभर थांबला. नंतर जायला निघाला. दारापर्यंत गेला. मॅडम पाणी मिळेल? थांबा हं, म्हणून ती पाणी आणण्यासाठी आत गेली. त्यानं हळू दार लावून घेतलं. खिशातून चाकू काढला. तिनं ओरडू नये म्हणून मागून तिचं तोंड दाबलं. क्षणात चाकू तिच्या गळ्यावरून फिरवला. ती तडपडू लागली अन शांत झाली. त्यानं तसंच ते प्रेत खोटखाली ढकललं. गडबडीत चाकू तिथंच फेकला. बाहेर येऊन हळूच कानोसा घेतला. त्याला पाहणार कुणी नव्हतं. घाईघाईने खाली आला. बाहेर रस्त्याला उभ्या असलेल्या ओमनी गाडीत बसून निघून गेला. जाताना तो तिथला मोबाईल न्यायला विसरला नाही. 15 मिनिटात त्यानं मुन्नाला मोबाईलवरून फोन लावला. तिकडून फोन उचलला गेला. हॅलो मुन्ना, बबन बोलतोय. काम झालं? हो. खात्री केलीत का ती मेली याची? हो. मोबाईल घेतला? हो. माझे 2 लाख 2 दिवसात देतो. मोबाईल तो व्हिडिओ डिलीट कर आधी. मोबाईल लॉक निघत नाही. फोडून टाकतो आणि पुरावा कुठे मागे ठेवू नको. नाही ठेवत. 2 लाख शक्य तेवढे लवकर दे. हो, नक्की देतो. त्या रात्री मुन्ना निश्चिंत झोपला. बबनने त्याचं काम चोख बजावलं होतं. कुठून तरी सोय करून त्याने 2 लाख रुपये बबनला दिले होते. ब्लॅकमेलचं प्रकरण आता संपल्यात जमा होतं. भर दुपारी एक माणूस पोलीस स्टेशनमध्ये आला. पोनी जाधव, सुहास जाधव साहेब
खुर्चीवर बसून फाईल बघण्यात गर्क झाले होते. नमस्कार साहेब, बोला, काय तक्रार आहे? वर पाहत साहेब बोलले. तक्रार नाही साहेब, मग कशासाठी आलात? मी वाटेवरून जाताना एक इसम मोबाईल फोडत होता. मग आपला मोबाईल कुणी असा फोडेल का? म्हणून त्यानं टाकून दिलेला मोबाईल मी घेऊन आलोय. तुम्हाला काय वाटलं? मला संशयास्पद वाटतं. अच्छा, बघू तो मोबाईल. त्यानं खिशातला मोबाईल काढून टेबलावर ठेवला. साहेबांनी मोबाईल नीट बघितला. तुमचं नाव काय? मी देवेंद्र देशमाने. हे पहा देशमाने, आम्ही बघू याचा डेटा रिकवर होतो का ते. बघा साहेब तेवढं. हो बघतो. ठीक आहे, निघतो मी. हो, जाताना हवालदार कांबळेकडे तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन जावा. हो साहेब. साहेब, जाधव साहेब विचारात पडले. त्यावेळी टेबलावरचा फोन खणखणला. त्यांनी फोन उचलला. हॅलो साहेब, श्रद्धा अपार्टमेंटमधून बोलतोय. बोला. साहेब, आमच्या शेजारी खून झालाय. खून? कुणाचा? वैशाली म्हणून आहे, डान्स बारमध्ये काम करत होती. आम्ही आलो. तिथं कुठल्या वस्तूला कोणाला स्पर्श करू देऊ नका. हो साहेब. काही वेळात पोलीस निरीक्षक जाधव साहेब श्रद्धा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. सोबत 2 हवालदार होते. घटनास्थळी त्यांनी पाहणी करायला सुरुवात केली. खटखली प्रेत होतं. डोक्याच्या भागापाशी रक्ताचं थारोळं साचलं होतं. झटापटीच्या फारशा खुणा नव्हत्या. तिथं पडलेला चाकू जप्त करण्यात आला. चौकशीत फार काही निष्पन्न झालं नाही. पंचनामा करण्यात आला आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. झडतीत मैताचा मोबाईल सापडला नाही. मोबाईल मिसिंग होता. खुन्याने मोबाईल गायब केला होता. पोणी जाधव साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये आलेला माणूस आठवला आणि त्यानं आणलेला फुटलेला मोबाईल नक्कीच त्या या केसशी संबंध असला पाहिजे. पोलीस निरीक्षक जाधव लगेच पुढच्या तपासाला लागले. देशमानेला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले. त्याची विचारपूस चालू होती. हे पहा देशमाने, तुम्ही त्या माणसाला पाहिलंत का, जो मोबाईल फोडत होता? हो पाहिलं साहेब. कसा दिसत होता? म्हणजे त्याने कपडे वगैरे कुठले घातले होते? पॅन्ट निळसर आणि शर्ट लाल होता. अजून काही माहिती आहे का? हो साहेब. जवळ ओमनी गाडी उभी होती. बहुतेक तो त्यातून आला असावा. तिचा नंबर पाहिला? नाही साहेब. एका कोण्यात तो हवाय आम्हाला. ज्याचा खून झाला त्याचा मोबाईल गायब आहे. मला वाटतं तोच मोबाईल असावा. ठीक आहे, तुम्ही या आता. वेळ आली तर तुम्हाला परत बोलवण्यात येईल. हो साहेब. कधीही बोलवा. देशमाने गेला. पोलीस निरीक्षक जाधव साहेब पुन्हा विचारात पडले. खून झाला तिथला CCTV चेक करण्यात आला. त्यात आरोपी ओळखू येत नव्हता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. सायबर टीमकडून मोबाईलचा डाटा रिकव्हर झाला. खुनाचा सूत्रधार आता फार लांब नव्हता. एका दुपारी सावंतच्या बंगल्यासमोर पोलीस व्हॅन थांबली. पोलीस निरीक्षक जाधव साहेब 2 हवालदारासह बंगल्याच्या आवारात आले. सावंत शहरातले बडे प्रस्थ पोलीस पाहून त्यांना नवल वाटले. वाट चुकलात जाधव साहेब आज. काम निघाले इकडे म्हणून आलो. कसलं काम? एका खुनाच्या संदर्भात. म्हणजे हे बघा शेठजी, आम्ही फक्त चौकशीसाठी तुमचा मुन्ना आणि त्याचा मित्र राहुल यांना ताब्यात घ्यायला आलोय. तुमची तब्येत बरी ना साहेब? पुरावे तसे मिळालेत म्हणून त्यांना न्यावं लागतंय. ही मुलं त्यातली नाहीत. त्यांचे कारनामे कळले तर धक्का झेपणार नाही तुम्हाला. असं काय केलं त्यांनी? ज्याने खून केला त्याच्याजवळ असणाऱ्या मोबाईलमध्ये दोघांचे घाणेरडे व्हिडिओ सापडलेत. काय सांगता? खरं ते सांगतोय. मला वाटतंय या खुनात त्या दोघांचा हात आहे. सावंत गप्प राहिले. उत्तर नव्हतं त्यांच्याकडे. मुन्ना घरात होता. लगेच त्याला ताब्यात घेतले. राहुल घरी नव्हता. तो एका बारमध्ये सापडला. तपासाला आत्ता सुरुवात झाली होती. वैशालीच्या खुनाची सुपारी कुणाला दिली होती? कोण वैशाली? आम्हाला काहीच माहिती नाही. मुन्ना बोला. खरं सांगता? हो साहेब. एक हवालदार पुढं आला. बोला साहेब. या दोघांच्या आईवडिलांना बोलावून घ्या आणि याचे व्हिडिओ त्यांना दाखवा. म्हणजे कळेल आपली मुलं काय लायकीची आहेत. दोघांचे चेहरे खाडकन उतरले. राहुल तर रडायच्या बेताला आला. काय ते सांगता की बोलावू त्यांना? नको साहेब, सांगतो सगळं. बोला. कुणाला दिली होती सुपारी? बबन खाडे. राहतो कुठे? इथला नाही, तो मुंबईत असतो. त्याचा नंबर आणि पत्ता द्या. एका ठिकाणी राहत नाही तो आणि नंबर तो सारखे बदलतो. का मारलं तिला? तो व्हिडिओ. त्यामुळे ती आम्हाला ब्लॅकमेल करायची. एकदा दिले 5 लाख, नंतर तिची हाव वाढली आणि परत 5 मागितले. अच्छा, तर हे कारण होतं? हो साहेब. म्हणजे तिच्या खुनाला तुम्ही दोघं कारणीभूत आहात. शिक्षा तर तुम्हाला होणारच. हवालदार याचं स्टेटमेंट लिहून घ्या आणि त्यावर दोघांच्या सह्या घ्या. राहिला बबन, त्याला तर शोधू आपण. सगळं उरकलं. तो पोलीस निरीक्षक जाधव साहेब निघून गेले. मुन्ना आणि राहुल यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली. बबन खाडेने केलेल्या चुकीमुळे दोघं सापडली गेली. त्याला पुरावा नष्ट करता आला नाही. येणारं आपलं आयुष्य काळोखानं भरलेलं असेल याची दोघांना झाली होती. कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.